औदुंबरावर एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी. मेळघाट जंगलाच्या मधोमध असलेल्या टेकडीवर पसरट जागेवर 20-25 झोपड्यांचा कबिला होता. असे अनेक कबिले या मेळघाट जंगलात होते. सगळ्या कबिल्यांचे प्रमुख भवरसिंग हेच होते. म्हणजे त्यांना जंगलाचा राजा म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. कबिल्याच्या झोपड्या अतिशय सुंदर होत्या. कडुलिंबाच्या फांद्यांनी बनवलेल्या झोपड्यांचा सांगाडा मजबूत होता. पळस आणि सागाच्या पानांना एकावर एक बांधून त्यांचे छप्पर बनवले होते. बांबूंच्या भिंतीवर मातीचे लिप्पन केले होते. एखाद्या विशिष्ट फळापासून बनवलेल्या रंगाला पाण्यात मिसळून भिंतींवर शिंपडले होते. प्रत्येक झोपडीच्या बाहेर जाई, जुई, मधुमालती आणि इतर काही सुगंधित फुलांच्या वेलीचे मंडप होते. रात्रीची थंड हवा तिच्या झुळकेसोबत मधुमालतीच्या फुलांचा सुगंध वातावरणात पसरवत होती. मधुमालतीच्या वेलीने वेढलेल्या झोपडीच्या बाहेर कमानीला टेकून भवरसिंग यांची मुलगी भवरी उभी होती. टक लावून ती आकाशात चंद्राची कोर पाहत होती. तिच्या गालावर अश्रूंचे सुकलेले ओघळ दिसत होते. काळ्या भोर आकाशात चंद्रकोर आज नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. ती चंद्रकोर पाहून जणू भवरीचे आकाशात उमटलेले प्रतिबिंबच. कोरदार चंद्राभोवती जमलेल्या चांदण्यांना पाहून ती अचानक गालातल्या गालात हसली. तिच्या नाजूक ओठांच्या हालचालीने तिच्या गोऱ्या लुसलुशीत गालावर अलगद खळी उमटली. हनुवटीवर गोंदवलेली हिरवी टिकली आणि गालावरची खळी यामध्ये सर्वात सुंदर कोण दिसते अशी स्पर्धाच जणू लागली होती. शुभ्र चांदण्यांमध्ये भिजवून काढावे तसा तिचा रंग होता. स्त्री देहाला आवश्यक असणारे गोल फुगीर आकार निसर्गाने तिला हाताचे काहीच न राखता भरभरून दिले होते. कुठल्या तरी पांढऱ्या केसाळ प्राण्याच्या चामड्याने छातीवरून पाठीपर्यंत अंग झाकत पाठीवर गाठ मारली होती. त्याच प्राण्याच्या चामड्याने कमरेपासून गुडघ्यापर्यंत शरीर झाकले होते. तिची कंबर फुलपाखराच्या पंखासारखी मऊसूत मुलायम होती. दोन्ही दंडावर तिने जुईचे गजरे बांधले होते. केसांचा अंबाडा बांधून त्याभोवती मोगऱ्याचा गजरा लावला होता. आकाशात चंद्राला पाहताना ती भान विसरली होती. ओठांमधून काहीतरी पुटपुटत होती. त्या चंद्राची तुलना कुणाशी तरी करत असावी किंवा त्या चंद्रामध्ये कुणाला तरी पाहून त्याच्याशी गप्पा मारीत असावी. डोंगराच्या चढावावरून पुरुषाचा शीळ घालत गाजावाजा करत येण्याचा आवाज आला. आकाशातील चंद्रावरून नजर हटवून भवरीने चढावाकडे पाहिले. मशालीच्या मागोमाग कबिल्यातील पुरुष मंडळी येताना दिसली. त्या पुरुषांमध्ये भवरीची नजर विशेष कुणाला तरी शोधत होती. तिच्या वडिलांना किंवा मग वीरबाहूला. वाघाने वीरबाहूवर हल्ला केला ही बातमी शेरू सांगून गेला होता. तेव्हापासून कबिल्यातील सर्व बायका कंदवृक्षाखाली जमल्या होत्या. त्या सगळ्या वीरबाहूची आई पद्मिनीची समजूत घालत होत्या. सगळ्या बायकांच्या मनाला हुरहुर लागली होती. इतक्यात बायकांनी पुरुषांना येताना पाहिले. त्या उठून उभ्या राहिल्या. वीरबाहूला सुखरूप पाहून आनंदाने नाचू लागल्या. काहीतरी गीत गात होत्या. बहुधा स्वागत गीत असावे किंवा विजय गीत. एकामागून एक त्या बायका पद्मिनीला उत्साहाने बाहुपाशात ओढत होत्या. एकमेकांना आलिंगन देत होत्या. हसता हसता त्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रूही टपकत होते. पद्मिनी डोळे भरून वीरबाहूला पाहत होती. शेरू सांगून गेल्यापासून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. रडून रडून तिचा चेहरा सुजला होता. गोरा गोमटा चेहरा लाल बुंद झाला होता. वीरबाहूला पाहून ती हुंदके देऊन रडू लागली. डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रूच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. वीरबाहू तिच्या जवळ येताच पद्मिनीने त्याला घट्ट मिठी मारली. मायलेकांच्या त्या आलिंगनाला पाहून पुरुषांच्या डोळ्यांमध्येही पाणी साचले होते. भवरी तो प्रसंग मधुमालतीच्या मंडपाला टेकूनच पाहत होती. डाव्या हाताच्या पंजाने ओठांना झाकत आवंठा गिळत होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू गालावरून ओघळत होते. गालावरून ओघळत तिच्या गोऱ्या पान हातावर टपकत होते. चंद्राच्या मंद प्रकाश झोतात ते अश्रूंचे थेंब मोत्याप्रमाणे चमकत होते.
ताई, तुझा वीरबाहू खरोखरच वीर आहे बघ. त्यानं वाघाला लपून छपून मारलं नाही, तर त्याच्याशी 2 हात करून त्याला लोळवलं. वीरबाहूच्या पाठीवर थोपटताना पद्मिनीकडे पाहत भवरसिंग म्हणाले. वीरबाहूच्या मिठीतून बाहेर येत वाघाच्या पार्थिवाकडे पाहिले. पुत्राच्या शौर्याबद्दलचा अभिमान तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. लहान मुले मृत वाघाभोवती गोळा झाली. वाघाच्या पार्थिवाला स्पर्श करत ती किल्लोळ करत होती. आधीच काढून ठेवलेल्या 2 खुंट्यावर कबिल्यातील पुरुषांनी वाघ लटकवलेली फांदी अडकवली. जवळच एक अग्निकुंड होते. त्या अग्निकुंडात सतत अग्नी प्रज्वलित असायची. अग्निकुंडाच्या वर डुकराचे पार्थिव लटकवले होते. त्याचे मांस केव्हाच भाजले गेले होते. काही वेळात कबिलावासी ते मांस सामूहिकपणे खाणार होते. कबिल्यामध्ये तुझे माझे असे काहीच नसायचे. कुणाच्याच झोपडीत वेगळी चूल पेटत नव्हती. इतके मिळून मिसळून राहणे हे त्यांचे संस्कार होते आणि हीच त्यांची ताकदसुद्धा. लहान मुले मृत वाघाभोवती गोळा झाली. वाघाच्या पार्थिवाला स्पर्श करीत ती कल्लोळ करत होती. आधीच काढून ठेवलेल्या 2 खुंट्यांवर कबिल्यातील पुरुषांनी वाघ लटकवलेली फांदी अडकवली. जवळच एक अग्निकुंड होते. त्या अग्निकुंडात सतत अग्नी प्रज्वलित असायची. कबिलावासी सामूहिकपणे शिकार करत असत आणि सामूहिकपणे खात असत. इतके मिळून मिसळून राहणे हे त्यांचे संस्कार होते आणि तीच त्यांची ताकदसुद्धा. भवरसिंग यांची पत्नी भामा लगबगीने झोपडीतून बाहेर आली. झोपडीतून येताना एक सुकलेला भोपळा तिच्या हातात होता. त्या भोपळ्यात पाणी भरले होते. अनवाणी पायांनी लगबगीने येताना जमिनीच्या कमी जास्त उंचीवर पाय पडल्याने भोपळ्यातील पाणी सांडून जमिनीवर पडत होते. वीरबाहूने भामाकडे नजर वळवली. तो भामाकडे पाहतच होता खरे, परंतु त्याची नजर झोपडीकडे भौरीला शोधत होती. कबिलातील सगळी बायका माणसं वीरबाहूभोवती गोळा झाली होती, परंतु भौरी मात्र कुठे दिसत नव्हती. कदाचित ती त्याच्यावर रुसली असेल का, या विचाराने त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. इतक्यात भामाच्या पाठीमागून भवरीसुद्धा येताना दिसली. आता मात्र वीरबाहूचा चेहरा खुलला होता. भामाच्या आडोशातून निघून वीरबाहूकडे पाहत भौरीने स्मित केले. तिच्या गोडस हास्याने वीरबाहूच्या मनाचा संयम सुटत होता. भौरी आणखी जवळ आली तेव्हा भान विसरून वीरबाहू तिच्या मादक डोळ्यांकडे टक लावून पाहत होता. वीरबाहू एकटक तिच्याकडे पाहत असल्याने शर्मेने तिने नजर खाली झुकवली. इतक्यात शिरू कडुलिंबाच्या कोवळ्या फांदीचा शेंडा घेऊन आला आणि तो शेंडा भामाला दिला. भोपळ्यातील पाण्यात कडुलिंबाचा शेंडा बुडवून त्याच्या सहाय्याने तिने वीरबाहूच्या अंगावर पाणी शिंपडले. त्यानंतर तो शेंडा भामाने पद्मिनीला दिला. तिनेही वीरबाहूच्या अंगावर पाणी शिंपडले. कबिलातील इतर बायकांनीही एकामागोमाग एक वीरबाहूच्या अंगावर पाणी शिंपडले. आता शेंडा भौरीच्या हातात होता. पाणी शिंपडण्यासाठी भौरीची वेळ येण्याची वीरबाहू केव्हाची प्रतीक्षा करत होता. भौरी आता त्याच्यासमोर उभी होती. तिने शेंडा भोपळ्यातील पाण्यात बुडवला आणि स्मित करून किंचितसे लाजून तिने वीरबाहूच्या अंगावर पाणी शिंपडले. जवळच्या अग्निकुंडातील प्रज्वलित अग्नीच्या पिवळ्या प्रकाशात भौरीची गौरकांती चमकत होती. वीरबाहू तिच्या चमकणाऱ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. म्हणून भौरीने मुद्दाम पाणी शिंपडताना कडुलिंबाचा शेंडा वीरबाहूच्या नाकाला भिडवला. नाक चुळचुळल्याने त्याने पटकन नाकाला हात लावला. त्याला मनोमन वाटले, इतक्या जवळ आलेल्या भौरीचा हात पकडावा आणि हात खेचून तिला घट्ट मिठी मारावी. लुसलुशीत कमरेवर हात ठेवून तिला जवळ करावे. लुकलुकणाऱ्या चांदण्यांना पाहत रात्रभर भौरीसोबत गप्पा माराव्या. तिच्या दंडावर बांधलेल्या जुईच्या गजऱ्याचा सुगंध दीर्घ श्वास घेऊन हुंगत राहावे. वीरबाहू स्वप्नांमध्ये इतका रमला होता. इतक्यात कबिल्यातील एका स्त्रीने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. त्या स्त्रीने भौरीच्या हातातून कडुलिंबाचा शेंडा केव्हाच घेतला होता. भौरी बाजूला जाऊन उभी राहिली होती. तरीसुद्धा वीरबाहू स्वप्नातच रमला होता. वीरबाहूची अवस्था पाहून भौरीला मात्र हसू आवरता येत नव्हते. ओठांसमोर तळहात ठेवत ती गर्दीतून बाजूला झाली होती.
कबिल्यात कडुलिंबाच्या शेंड्यांनी पाणी शिंपडणे ही प्रथा होती. शिकार करून आल्यावर बायका सगळ्या पुरुषांवर असे पाणी नेहमी शिंपडत असेत. असे करण्याला ते शुभ कार्य मानत असत. कबिल्यातल्या सर्व बायका पुरुष अग्निकुंडाजवळ जमले होते. अग्निकुंडात धगधगणाऱ्या पिवळ्या अग्नीने वातावरण पिवळसर झाले होते. अग्निकुंडाच्या समोर असलेल्या आयताकार पाषाणावर वीरबाहू आणि भवरसिंग बसले. तेव्हा फकीराने हत्तीच्या लांब लचक सुळाला ओठ लावून फुंकारी मारली. त्यातून तुतारीसारखा लवदार आवाज उत्पन्न झाला. इतक्यात काही पुरुषांनी झोपड्यामधून आपापली चर्मवाद्ये आणली. अग्निकुंडाभोवती गोलाकार उभे राहून ते वाजवू लागले. सर्वात आधी लहान मुले पुढे येऊन थिरकू लागली. थिरकण्यापेक्षा ती नुसत्या उड्या मारीत होती. फकीरा पोकळ बांबूची बासुरी वाजवू लागला. मधूनच एक पुरुष उठला. वाद्य वाजवणाऱ्यासोबत थिरकत गाऊ लागला. काळी चिमणी नखरा तुझा नखरा ग, वेडा होनी मारतो तुझ्या चक्रा ग चक्रा. काळी चिमणी नखरा तुझा नखरा ग, वेडा होऊनी मारितो चक्रा तुझ्या चक्रा. बायका पुरुष गाण्यासोबत थिरकत अग्निकुंडाभोवती एक पाय उंचावून गोलाकार नृत्य करू लागले. भवरीही त्यांच्यासोबत नृत्य करत होती. गोलाकार फिरत नृत्य करताना चोरून वीरबाहूला नृत्य करण्यासाठी येण्याचा भुवयांनी इशारा करत होती. वीरबाहू मान हलवून नकार देत होता. ती भुवयांनी रुसल्याचा इशारा करत होती. एका डोळ्याची पापणी बंद करत वीरबाहूने ओठाचा चंबू बनवून हवेतून भवरीला चुंबन दिले. ते पाहून भवरीने लाजून भुवया उंचवल्या. ती शेरू जवळ गेली. शेरूच्या कानात भवरीने काहीतरी कुजबुज केली. तेव्हा हसत हसत शेरू भवरसिंग यांच्या समोर आला आणि म्हणाला, बापू, वीरबाहूने आज नृत्य करायला पाहिजे. वाघाची शिकार केली आहे, काय म्हणता? हो हो, हसत मान डोलवत भवरसिंग यांनी वीरबाहूला नृत्य करण्याचा आग्रह केला. भवरसिंग यांचा मान राखून वीरबाहू उठला. वीरबाहू पाषाणावरून उठताच शेरू उत्साहाने त्याचे हात ओढू लागला. वीरबाहू शेरूचा हात सोडवत भवरीकडे स्मित करून पाहत सगळ्यांसोबत गोलाकार नृत्य करू लागला. काळी चिमणी नखरा तुझा हे शब्द ऐकल्यावर तो ते शब्द तुझ्यासाठीच असल्याचे भवरीला इशाऱ्याने कुणवत होता. अग्नीच्या पिवळ्या प्रकाशात भवरीची त्वचा आणखीन चमकदार दिसत होती. नृत्य करताना तिची कंबर लचकत होती. तिचा रेखीव बांधा वीरबाहू डोळे भरून न्याहाळत होता. भवरीला बाहुपाशात ओढून तिच्यासोबत नृत्य करावे आणि विजय साजरा करावा असे वीरबाहूला वाटत होते. परंतु कबिल्यातील मंडळीसमोर ते शक्य नव्हते. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.